श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचं कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे, ज्याने आपल्या अहिल्यानगरचं नाव महाराष्ट्र भारतातच नव्हे तर 7 समुद्रापलीकडे नेऊन ज्याने आपल्या संपूर्ण नगर जिल्ह्याचा गौरव हा कृषी क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे, असे कृषीभूषण श्री विष्णू रामचंद्र जरेसाहेब आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोते हो, कृषीभूषण श्री विष्णू रामचंद्र जरेसाहेब कंपोस्ट बहिरवाडी, जेऊर तालुका, नगर जिल्हा अहिल्यानगर इथले रहिवासी आहेत. आणि आपल्याला कल्पना असेल की आज वयाच्या 71व्या वर्षीसुद्धा एका तरुणाला लाजवेल पद्धतीनं स्वतःला झोकून देऊन लसूण उत्पादनाच्या शेतीमध्ये संपूर्ण भारतात आणि जगामध्ये त्यांनी आपला नावलौकिक उमटवलेला आहे. आणि याचं फलित म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषीभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातली जी सर्वोच्च संस्था आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICAR न्यू दिल्ली, या संस्थेने देखील त्यांना ICAR बेस्ट फार्मर अवॉर्ड या पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आज आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की लसूण शेतीची यशोगाथा नेमक्या कशा पद्धतीनं त्यांची लसूण शेती बहरलेली आहे आणि संपूर्ण जगापर्यंत ते पोचलेले आहेत, हा त्यांचा प्रवास आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर जरेसाहेब, तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. आणि या श्रोत्यांच्या वतीनं पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आणि मला आजच्या विषयाच्या अनुषंगानं लसूण शेतीची यशोगाथा ऐकून घेत असताना मला आपल्याला विचारायला आवडेल की लसणाची लागवड नेमक्याच महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा भारताचा विचार केला की आपण बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत, कुठं सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र दिसतं किंवा लागवड होताना दिसते, काय सांगता येईल? लसणाच्या बाबतीत साहेब खरं जर पाहिलं तर नगर जिल्हा आणि हे 2 जिल्हे लसणाच्या बाबतीत सगळ्यात पुढे गेलेले आहेत. बरं, बाकी दुसरीकडे होत नाही अशातला भाग नाही, परंतु प्रमाण कमी आहे, अतिशय अल्प प्रमाण आहे त्याचं. त्यामुळे नगर आणि पुणे सगळ्यात जास्त आहे. मग अनेक पिकं असताना बऱ्याच पिकांच्याकडे लागवड करताना शेतकरी वळताना दिसत आहेत. तुमची लसणाची आवड कशी निर्माण झाली? लसणाची आवड अशा पद्धतीने निर्माण झाली साहेब की आमचं गाव बैरवडी हे गाव पूर्ण पहिलं लसणाच्याच बाबतीत ते अग्रेसर होतं सगळ्यात जास्त. लसूण म्हणजे 100%. परंतु ते करत असताना नेहमी शेतकरी हे जे पूर्वीचं पारंपरिक जी पद्धत आली ती वापरत होते. परंतु आमच्या कृषी विभागाचा एक अधिकारी, बाळासाहेब वाटरे नावाचा अधिकारी आमच्या शेतावर आला, बदली झाली तिथं, आणि त्यांनी ते बघितलं. मग त्यांनी ICARशी संपर्क साधला आणि त्यांच्यातून राहुरी विद्यापीठाशी संपर्क साधून हे 2-3 लोक सगळे एकत्र आणले. एकत्र आणल्यानंतर मग त्यांनी ते मला निवडलं की बाबा लसूण कशा पद्धतीने केला पाहिजे. मग त्यावेळेस मला पहिला लसूण त्याने दिला फुले बसवंत. पहिला प्रयोग माझ्या शेतावरती. मग तो करत असताना ते स्वतः यायचे, बघायचे, करून घ्यायचे आणि तेही करू लागायचे, बाळासाहेब वाटे नावाची व्यक्ती. मग ते करत असताना आम्हाला शिकायला मिळालं. शिकता राहुरी कृषी विद्यापीठाची नाही, सर्वसाधारणतः 94-95 सालापासून 94-95 पासून मी कंटिन्यू राहुरी विद्यापीठात येतो. पहिला बटाट्याचा प्रयोग केला मी. बटाट्याच्या प्रयोगामध्ये यशस्वी झालो आणि त्यातूनच मला पुढं जाण्याचा मार्ग सापडला. आणि मग लसूण आणि कांदा हे 2 पिकं मी निवडले. ह्या पिकामध्ये राहुरी विद्यापीठ, कृषी विभाग आणि राजगुरुनगरचं ICAR ह्याच्यातून मला जेवढं पुढं जाता आलं की मी आज शेतकऱ्यांना 12 राज्यातील शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देण्याचा कार्यक्रम हा रात्रंदिवस 24 तास करतो. माझा फोन नंबर हा 24 तास चालूच असतो. प्रत्येक शेतकऱ्याला लागवड ते काढणेपर्यंतची माहिती ही देण्याचं काम मी करतोच आणि मला बोलता येतो तोपर्यंत मी ती करत राहणार. अगदीच
सातत्याने एक शेतकरी पुत्र किंवा शेतकरी भूमिपुत्र कसा असावा, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजण. पूर्ण देशात आणि संपूर्ण जवळजवळ 18 राज्यामध्ये आज कृषीभूषण श्री विष्णू जरे साहेब हे लसणाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेले आहेत. लसूण लागवड करत असताना तुमचा अनुभव काय? कशा पद्धतीनं लागवड करत असताना तिथलं जमीन कशी असावी किंवा कोणत्या वाणांची लागवड करणं अपेक्षित आहे? वाण शेतकरी वाण निवडताना सगळ्यात महत्त्वाचं ते जर उत्पादन जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं एक वाण आहे, फुले बसवंत, फुले निलिमा. दुसरा ICR राजगुरुनगरवाल्यांचा भीमा पर्पल. अशा पद्धतीची ही जी वाण आहे विद्यापीठांची, हे विद्यापीठांचेच वाण वापरले गेले पाहिजेत. माझ्याकडे एक तामिळनाडूचं पण वाण आहे, तामिळनाडूचा केडाई कॅनल म्हणून एक वाण आहे माझ्याकडं. तो आता खूप चांगल्या प्रकारे सगळ्यात पुढं चालला आहे. त्याच्याला गड्डा मोठा बनतो, लाल जरद गड्डा आहे, त्याच्यामुळं त्याला किंमत जास्त प्रमाणात भेटते. पण त्याचं अजून पाहिजे तेवढं प्रोडक्शन माझ्याकडे झालेलं नाही. आता जास्तीत जास्त 5-6 क्विंटलचं उत्पादन आहे माझ्याकडे ते, पण पुढच्या वर्षी ते बरंच जास्त प्रमाणात होईल आणि सगळ्या शेतकऱ्यापर्यंत जाईल. हे सगळं करत असताना साहेब 12 राज्यामध्ये जे शेतकरी आहेत यांचे सगळे फोटोग्राफ्स, यांची पूर्ण माहिती, यांना पूर्ण माहिती द्यायचं काम हे मी केलं. आणि ते माझ्या इथून बियाणे घेऊन गेलेत आणि त्यांना जेवढं सहकार्य करते आणि तेवढं केलं. जरी फोन एखाद्याचा आला आणि माझ्याकडून जरी तो राहिला तरी मी दुसऱ्या दिवशी त्याला फोन करतो. पण त्याला मी ते नाराज करत नाही कधीच, का बाबा माणूस फोन घेत नाही. असा कुठलीही व्यक्ती माझ्यावर असं शिंतोडं उडूच शकत नाही काय माणसाने आमचा फोन घेतला नाही म्हणून. अशा पद्धतीनं मग आज लसणाचा विचार केला तर एकूण संपूर्ण भारतामध्ये असेल किंवा बऱ्याच 18 राज्यापर्यंत तुमचा संपर्क, किती असे वाण आहेत लसणामध्ये आणि आपण पाहिलेत, बघितलेत, अनुभवलेत? काय कसा आपला अनुभव? आता माझ्याकडे जे वाण आहेत ना साहेब, फुले बसवंत, फुले निलिमा, ICR राजगुरुनगरवाल्यांचा भीमा पर्पल आणि केडाई कॅनल हा तामिळनाडूचा आहे. आणि मी स्वतःची एक जात तयार केली, ती आहे CG1. तिच्यावर प्रयोग पवारसाहेबांचं बारामती ICR जे आहे तिथं सुद्धा प्रयोग झालेले आहेत आणि राजगुरुनगरसुद्धा त्याच्यावर प्रयोग चालू आहेत. तर त्याप्रमाणे मला जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी त्या माध्यमातून असे बरेच वाण निर्माण आपण पाहिलेले आहेत, बघितलेले आहेत. मग लसणाच्या संदर्भानं आपण बऱ्याच ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. कुठं कुठं आपण भेटी दिल्यात लसणाच्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये वगैरे? मी संपूर्ण भारतातच फिरलोय कृषी विभागाच्या माध्यमातून. मला ते एक संधी मिळाली. काही आमच्या स्वतःच्या खर्चाने पण गेलो. मी MP मध्ये गेलो होतो. MP मध्ये नेवडला सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे लसणाचीच. त्या ठिकाणी इतर बी बाजारपेठ आहेत पण लसणाची सगळ्यात मोठं ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आम्ही जे गेलो होतो साहेब, खरी परिस्थिती म्हणजे गेलो होतो आम्ही आफूचं झाडं पाहायला. त्या ठिकाणी ते सरकार जर आफू लागवडीला परवानगी देतं तर मग महाराष्ट्र सरकार का देत नाही? मी बाळासाहेब थोरात कृषी मंत्री असताना त्यांच्याशी भांडलो. त्यांना मी पत्रही दिलं. त्यांनी म्हणाले की उत्तर दिलं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर ते घ्यायचं असेल तर खूप अवघड आहे, ते एवढं सोपं नाही आहे आणि आमच्या हातात तर अजिबातच नाही. मग मी त्याची पूर्ण माहिती घेतली. तर ते दारूबंदी खात्याच्या मार्फत मंत्रालयात जातं आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रालयाची परवानगी घेऊन ते केंद्रात जातं आणि केंद्राकडून त्याला परवानगी भेटते. मग त्याची काही आफू तयार करणारी जी आफू आणि टर्पलिन हे सगळं शासनच विकत घेतं आणि त्याच्यावर औषधी कंपन्या विकत घेतात आणि त्याच्यावर औषधं तयार केले जातात. आफू हे झाड जे असन तर लोकांना म्हणजे शासन का करतं हे समजत नाही. जर 4-5 राज्यामध्ये आहे, मी प्रत्यक्ष जाऊन त्याच्या शेतावर आलो, मी त्याचे फोटोग्राफ्स आणले, पेपरला पाठवले. पेपरमधून सुद्धा वृत्तपत्रामधून त्याच्या बातम्या दिल्या किंवा दुसऱ्या राज्यात होतं मग महाराष्ट्रातच का होत नाही? गांजा सुद्धा ही एक औषधीच वनस्पती आहे. मग महाराष्ट्रामध्ये याच्यावर पोलीस खात्याचं नियंत्रण आहे, त्यांच्याकडे बी आहे, नाही असं म्हणत नाही मी, परंतु त्याला शासन परवानगी देते. आपल्या महाराष्ट्रात त्याला परवानगी भेटत नाही. या माध्यमातून तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलात? खूप फिरलो मी साहेब, खूप फिरलो. मग त्यानंतर लसणांचा कसा प्रवास केला? कुठं कुठं लसणाच्या निमित्तानं कुठं कुठं अजून फिरलात? मी कर्नाटकमध्ये गेलो, MPत गेलो, इकडं याला
तामिळनाडू गेलो. पुणे जिल्ह्यातले ज्या ज्या ठिकाणी तयार होतो, मग शेतकरीकडे होतो किंवा शहराला होतो, तिथं पण गेलो. राहुरी विद्यापीठात तर मी शास्त्रज्ञ मंचचा अध्यक्ष आहे. हो हो, प्रश्न. त्याच्यामुळं मला इथे काही माझं घर आहे, या माहेर घरी मला कुठलीच अडचण नाही. त्याच्यामुळं मला काही एवढी कुठे अशी अडचण येते असा विषयच नाही. या सगळ्या ठिकाणी भेटून लसणाची इत्यंभूत नवीन काय चाललेलं आहे संशोधन, नवीन काय त्यात चालू, ही सगळी माहिती आपण त्यातनं अवगत केली आणि स्वतःच एक त्या पद्धतीनं स्वतःचा वाण निर्माण करण्यामध्ये आज योगदान केलं. मग आता इतर शेतकरी बंधू तुम्हाला ऐकत असतील, या दृष्टिकोनातून शेतकरी बंधूंनी लसणाची लागवड करत असताना जमीन कशा पद्धतीची निवडणं गरजेचं आहे, तुमचा अनुभव कसा आहे? याला जमीन निवडताना खरं असतं पता, जमीन मध्यम हलकी, जास्त भारी नको, जास्त काळवठीची नको, पाणी धरणारी जमीन नको, पाणी सोडणारी जमीन पाहिजे. कारण ज्या वेळेस पाऊस जास्त प्रमाणात होतो त्यावेळेस त्याचं पाणी निघून गेलं पाहिजे. पाणी जर त्याच्यामध्ये राहिलं तर त्याच्यामध्ये आजार येतात आणि त्या आजारामुळे संपूर्ण पीक खलास होऊ शकतं. त्याच्यासाठी जमीन ही पाणी निचरा होणारीच पाहिजे. आणि लागवडीच्या बाबतीत जर विचारलं साहेब, तुम्ही विचारणारच आहेत मला, लागवड कधी केली पाहिजे? ह्याच्या लागवडीचा कालावधी असा आहे 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा लसणाची खास लागवड आहे. या कालावधीत जो लसूण लावीन ना त्याचा लसूण व्हायला कधीच जाणार नाही, एवढी मी 100% खात्री देतो. वा, म्हणजे ही अगदी लक्ष्मण रेषाच आपली आहे लसणामधली, ही पाळलीच पाहिजे प्रत्येकाने. बरं, या पद्धतीनं ती लागवडीचं केलं असं. त्यानंतर मग आपण म्हटलात की खत व्यवस्थापन सुद्धा फार महत्त्वाचं आहे किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा लसणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कशा पद्धतीनं आपण हे करता? आता खताच्या बाबतीत जर विचार केला ना साहेब, खत पहिलं तर एक तर तुम्ही जमिनीचे पत्रिका काढून पाहिले पाहिजे, जमिनीचं आरोग्य पत्रिका काढून पाहिले पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये घटक कुठले आहेत, कमी आहेत, म्हणजे माती परीक्षण केलं गरजेचं आहे. ते करणं खूप काळाची गरज आहे. नेमकं तेच खत ते खतं वापरायचे कसे? पहिलं खत वापरला, पहिलं खत म्हणजे लागवडीच्या पहिलंच जमिनीमध्ये मिक्सिंग करून घेत असताना सुपर फॉस्फेट 15-15 किंवा 10-26 हे खत पहिलं जमिनीमध्ये मिक्सिंग करून घेणं खूप काळाची गरज आहे. आणि मग लागवड करायची. लागवड केल्यानंतर त्याला तुम्ही जरी पाणी मागं पुढे 4-2 दिवस झाले तर काही फरक पडत नाही. पण ते खतं हे सुरुवातीला हे पडलंच पाहिजे. तर पहिला डोसा, दुसरा डोस लसूण उगवून आल्यानंतर सर्वसाधारण 1 महिन्याने, आणि तिसरा डोस पोटॅश, ही पोटॅश द्यावंच लागतं तरच तुमच्या लसणाला कलर येणार आहे, लसूण फुगणार आहे. लसूण जर फुगवायचा असेल, टिकवायचा असेल तर तुम्हाला 70व्या वर्षी 70व्या दिवशी मला पोटॅश देणं हे काळाची गरज आहे. किती प्रमाण असावं त्याचं? एका एकराला साधारणतः 2 गुणे. अच्छा, एका एकराला 2 गुणे पोटॅश देणं गरजेचं, भरपूर. बरं. अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. बऱ्याच पिकांच्या मध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना मायक्रोन्यूट्रिएंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा कमतरता दिसते. या दृष्टिकोनातून लसूण पिकामध्ये काय? मायक्रोन्यूट्रिएंटची तर गरजच आहे. मायक्रोन्यूट्रिएंट हे वापरावंच लागतं. आता मी अडाणी शेतकरी, माझ्याकडून सांगण्यात होतं मागं पुढं, पण मायक्रोन्यूट्रिएंट मी वापरतोच. मायक्रोन्यूट्रिएंट मी घरी पण तयार करतो साहेब. मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला घरी तयार करता येतं. राहुरी विद्यापीठाचे एक अधिकारी होते वरिष्ठ, नाव नाही लक्षात राहील नेमकं मला त्याचं, परत त्या अधिकाऱ्यांनी मला शिकवलं होतं मायक्रोन्यूट्रिएंट कसं बनवलं पाहिजे. विकत घ्यायला पैसे लागतात जास्त. मग घरी जर तुमचं तेच जर समजा तिकडं 2000 रुपये घालणार असेल तुम्ही 1 किलोला 2 किलोला, तर माझ्या मते जर त्या तुमचं जर 500 रुपयात किंवा 200-300 रुपयातच जर 1 एकराचं 2 एकराचं 3 एकराचं होत असेल तर काय अडचण तुम्हाला करायला? खूप सोपं आहे ते. कशा पद्धतीने करतो आपण ते? लेंडी खत, लेंडी घ्यायची 25-30 किलो, त्याचा भोगा करायचा, बारीक भोगा करायचा. त्याच्यामध्ये ट्रायकोड्रामा, आलं, आलं आणि गूळ हे मिक्सिंग करायचं आणि 15 दिवस कमीत कमी कलताना खाली झाकून ठेवायचं आणि त्याच्यावर रोज पाणी शिपडायचं. 15 दिवसानंतर तुम्ही ते संपूर्ण क्षेत्रामध्ये फुकून द्यायचं. बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट काय येतो तो. वा, म्हणजे घरच्या घरीच हे प्रयोगशील आहेत. हो, घरच्या घरी मी हा प्रयोग केला आहे, मी करतो, पण ते मलाच करावं लागतं. अगदी.
श्रोते हो, खऱ्या अर्थाने एक प्रयोगशील शेतकरी म्हणून सुद्धा कृषीभूषण श्री विष्णू रामचंद्र जरे यांच्याकडे पाहिलं जातं आणि अतिशय स्वतःच्या घरामध्ये असतील, शेतामध्ये असतील असे प्रयोग करून त्याने अतिशय किफायतपणे लसणाच्या शेतीमध्ये बहर आणलेला आहे. मग लसणाच्या शेतीला पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कसं, म्हणजे ड्रीपच्या माध्यमातून पाणी देणं गरजेचं आहे किंवा कोणत्या अवस्थेत पाणी देणं गरजेचं आहे? आता पाण्याच्या बाबतीत विचारलं ना साहेब, पाण्याला माझ्याकडे ड्रीप पण आहे, स्प्रिंकलर ते पण आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्यातून जर पाणी मुबलक असेल तर आपण ओव्हरफ्लोनी लसूण करायला काहीच अडचण नाही. कारण ओव्हरफ्लोचा एक फायदा होतो आणि स्प्रिंकलरचा पण फायदा होतो. तो कसा होतो हे पण सांगतो मला. ओव्हरफ्लोचा फायदा होतो, सगळीकडे पाणी सारखं मिळतं. ड्रीपची गंमत कशी होती, ड्रीपला लक्ष ठेवावं लागतं किंवा ड्रीपचे जर होल कुठं कमी बंद पडले तर त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आणि शेतकरी तो काय सगळ्या ह्याच्यात फिरून पाहत नाही. मग तेवढ्या ठिकाणचा लसूण तुमचा व्हायला जातो. त्याच्यावर पोसण्यावर परिणाम होतो. त्याच्यात जरी उशिरा लक्षात आलं, येतं लक्षात येत नाही, कारण त्या ठिकाणी पिवळा पडतो. पिवळा पडल्यानंतर ते लक्षात येतं, अरे इथं काहीतरी झाले म्हणून ते जाऊन पाहतो तर तिथं पाणी मिळालेलं नसतं. पण ते जवळ बऱ्याच भागाला ते भोवतं आणि त्याचा परिणाम थोडासा वेगळा होतो. स्प्रिंकलरचं पण तेच आहे. स्प्रिंकलरचं सुद्धा बारीक स्प्रिंकलर असतं, मिनी स्प्रिंकलर. मिनी स्प्रिंकलरमध्ये सुद्धा कचरा जर गेलाच, चुकून गेलाच, तर ते कुठंतरी बंद पडतं. त्याच्यावर पण आपल्याला लक्ष ठेवावंच लागतं. तर त्याचा दोन्ही तिन्हीचा फायदा आहे, नाही अशातला भाग नाही. पण ड्रिपचं कसं आहे, दिलं सोडून आपण उभा राहतो, होऊन जातं, अडचण येत नाही काही. लसूण पिकाला किती पाणी लागतात आणि कोणत्या अवस्थेत पाणी देणं गरजेचं आहे? लसूण पिकाला सर्वसाधारण जमिनीच्या पोतावर पाणी असतं. हलक्या जमिनीत पाणी असेल तर 17-18 पाणी लागतात. बऱ्यापैकी जमीन असेल चांगल्या मध्यम प्रतीची तर साधारणतः 12-13 पाण्यामध्ये होत होती. आणि क्रिटिकल अवस्था म्हणजे अशी महत्वाच्या कोणत्या अवस्था आहे की त्या अवस्थेत ते पाणी द्यायलाच पाहिजे, नाही उत्पादनावर फरक पडतो? लसूण पोसायच्या कालावधीमध्ये पाणी मिळालंच पाहिजे. त्या कालावधीत पाणी कमी जास्त झालं का लसणावरती त्याचा परिणाम झाला समजायचं, पोसण्यावरती. गड्डा पोसत नाही, मग मला घडतंय ते तर बाकीच्याचं काही घेऊन बसलं. आणि त्याच्यामुळं मला लागवड करणारे साहेब तुम्हाला सांगतो, देशातून ज्यावेळेस शेतकऱ्यांचे फोन येतात ना, मला 2 एकर लावायचा, मला 4 एकर लावायचा. अरे मी त्याला म्हणतो, दादा हे असं करू नको, तो 10 गुंठे लाव, 5 गुंठे लाव, ह्याच्यातून बियाणं तयार कर. पुढच्या वर्षी भाव काय राहील याची गॅरंटी नाही. 5-10 गुंठ्यामध्ये तू बियाणं तयार कर आणि ते पुढं भाव काही असू दे, 10 रुपये किलो जाऊ दे, तुझा लॉस नाही, तुला त्याच्यातून फायदाच होणार. बियाणं घरचं असलं ना तर तुमचा बियाण्याचा खर्च लय कमी. आज 200 रुपये क्विंटल, मी गेल्या वर्षी 500 रुपये क्विंटल विकला. आणि तोही संपूर्ण देशातच होता. माझ्याकडे मी 1 रुपया कोणाकडून जास्त घेत नाही. मार्केटमध्ये जो होलसेल भाव चालतो, केवरावर विद्यापीठाचा असन भाव असन त्यांचा धरून चालतो. पण मी शेतकऱ्याकडून, माझ्याकडे बियाणं आहे म्हणून मी कोणाकडूनही 1 रुपयासुद्धा जास्त, कोणी जर म्हणलं नाही 1 रुपया, त्याला मी 1 कोटी रुपये देईन. मी 1 रुपयासुद्धा कोणाकडून जास्त घेत नाही साहेब. मला सोळंकी साहेब नेहमी म्हणायचे, तुम्ही 20 रुपये जास्त घ्या किलो मागं. म्हणलं नाही साहेब, माझ्या रक्तात नाही येते, मला नाही पटत, मी ते घेणार नाही आणि मी घेतले पण नाही साहेब. ही शेतकऱ्याची नीतिमत्ता आहे, हे बाकीच्याने आदर्श घेण्याची गरज आहे. अतिशय छान पद्धतीनं, खूप छान. आणि श्रोते हो, कृषीभूषण श्री विष्णू रामचंद्र जरे, मुक्काम पोस्ट बहिरवाडी, जेऊर तालुका, नगर जिल्हा अहिल्यानगर, हे आपल्याशी संवाद साधत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत त्यांच्या मुखातून की त्यांच्या लसणाची यशोगाथा ते अतिशय छान पद्धतीने सांगत आहेत. शेती करत असताना सुद्धा शेतीमधली नीतिमूल्यसुद्धा त्यांनी जोपासले. वयाच्या 71व्या वर्षी देखील सुद्धा ते हेच आपल्या सर्व इतर शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाचा मेसेज देत आहेत, सांगत आहेत. त्यांच्याकडून अजून तुम्हाला काय जास्त माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांचा मी आपल्याला संपर्क क्रमांक देत आहे, आपण तो जरूर टिपून घ्यायचा आहे. 97 640 38 255. मी पुन्हा एकदा नंबर सांगतो, 9764038255. 3855. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि लसणाच्या संदर्भात आपल्या मनात कोणत्याही शंका असतील, काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता. जरी साहेब पुन्हा जर बघितलं तर आज शेतकरी बांधव सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करत असतो आणि आपली शेती अतिशय चांगल्या आनंदानं फुलवत असतो. पण आज जर बघितलं तर जागतिक हवामान बदल कुठंतरी होताना दिसतोय. सकाळी थंडी असते, दुपारी ऊन असतं, संध्याकाळी पाऊस असतो, तिन्ही सीझन एका दिवसामध्ये बघायला असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतोय. या दृष्टिकोनातून लसूण पिकामध्ये काय कीड रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय आपल्याला? होतो ना साहेब.
ह्याच्यातून किडीचा आजार त्याला आजार आल्याशिवाय राहतच नाही. जास्त तापमान असलं तरी पण अडचण येते, कमी तापमान असेल तरी पण अडचण येते. याला आजार आता अनेक शेतकरी विचारतात का बाबा लसणाचं कसं आणि कांद्याचं कसं. आता कांदा आणि लसूण यांचं मूळ एक आहे, कुळ एक आहे, आजार एक आहे, सगळं एकच आहे. जे कांद्याला का औषधं लागतात ना तेच औषधं सगळे लसणासाठी चालतात, जे लसणाला लागतात तेच सगळे कांद्याला चालतात. कांद्यावर जेवढी प्रक्रिया करतो याची ती सगळेच लसणावरती केली जाते. सगळा कांद्याचाच खर्च, सगळा लसणाचा खर्च एकच, त्यामध्ये कुठलाही फरक नाही. आजार येत असताना आजार किती आहेत कांद्याला? मूळ कोजव्या, दुसरा थ्रिप्स, मावा, हे सगळ्यात मोठे आजार. एवढेच आजार आहेत, एवढी काही लसणाला जास्त आजार नाही आहेत, पण कांद्याला जास्त नाही आहेत. परंतु ते फक्त आपल्याला समजले पाहिजेत. आपण समजून घेत नाहीत. आपण दुकानावरती त्याला दाखवतो बाबा हे बाई असं झालेलं आहे, मग तो कोणचे औषध देतो मोकळा होतो. तो काय परत अजून गिऱ्हाईकाला पाहिजे ना त्याला. मग त्याच्यासाठी तुम्हाला राऊर विद्यापीठ जवळ आहे, तुम्हाला कृषी विभाग जवळ आहे, प्रत्येक गावाला कृषी अधिकारी आहे. तुम्ही त्यांचा वापर का नाही करत? अगदी शेतकऱ्यांनी त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. अधिकारी तुमच्याकडे येणार नाही हे पण नक्की सांगतो मी, कारण अधिकाऱ्याला एक गाव नाही, आता एका अधिकाऱ्याकडे 4-4, 6-6 गाव आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या घरी साहेब पोहोचू शकत नाही. मग तुम्ही त्यांचे नंबर घेणं, तुम्ही त्यांचे संपर्क साधणं. आज मी इथं आलो आहे साहेब, पण मी एक कृषी अधिकाऱ्याला बोलून घेतलं आहे. साहेबांनी मला सांगितलं जरी पटेल 12:30 वाजेपर्यंत या बरं का, मी आता निघालो, मला माहितीच नव्हतं तुम्ही लवकर. मी म्हणलं अचानक चाललो आहे मी राऊर विद्यापीठला. त्याच्यामुळं 12:30 वाजेपर्यंत साहेब येण्याचा प्रयत्न करतो, पण आता जाणं होईल म्हणून वाटत नाही. त्यांना रविवारी बोलून घेईन. बरं. अशा पद्धतीने त्यांचा संपर्क सुद्धा असणं गरजेचं आहे. मग या दृष्टिकोनातून कीड आणि रोग व्यवस्थापन जर करायचं असेल तर शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या कीड आणि रोगांची ओळख आणि त्याच्यावरचे व्यवस्थापन हे माहिती असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून विष्णू जरे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतील किंवा कृषी विभागाचे अधिकारी असतील यांच्याशी आपला संवाद वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर कांद्यामध्ये काढणी आणि साठवणूक हा देखील एक कळीचा मुद्दा आहे. कोणत्या अवस्थेमध्ये काढणी करणं गरजेचं आहे किंवा कोणती काळजी घेणं गरजेचं आहे काढणी करत असते? कांद्यामध्ये साहेब कांदा हा साधारण 4-4.25 महिन्यामध्ये काढायला येतो. मग त्यावेळेस आपण ते ओळखायचं कसं? लसणाचं पण तेच आहे. लसणाचंही सांगतो आणि कांद्याचं सांगतो. कांद्यामध्ये ज्यावेळेस 4 महिन्याचा तुमचा कांदा झालेला असतो, 4.25 महिन्यात झालेला असतो आणि त्याच्यामध्ये कांदा हा पडायला लागतो, त्याचा जो दांडा असतो तो दांडा लूज झालेला असतो, त्याच वेळेस तुमचा कांदा परिपक्व झाला. तसंच लसणामध्ये सुद्धा आहे. लसणामध्ये परिपक्वता कशी आली हे कसं समजणार? नाही समजत. मग त्याच्यासाठी त्याचा जो उभा दांडा असतो, पानं असतात, त्याच्यातला एक गड्डा उपटून घ्यायचा आणि त्याचे संपूर्ण पानं फाडीत ते गड्ड्यापर्यंत न्यायचे. त्याच्यात मध्ये एक गाठ आलेली असते, गाठ. ती गाठ लसणाच्या जो गाठ आहे ना त्या गाठ्यापासून साधारणतः 4 बोटं वर आली पाहिजे. ज्यावेळेस ती 3-4 बोटं वर येते त्यावेळेस तुमचा लसूण परिपक्व झाला आणि लसूण काढायला तयार झाला. ते ओळखायचं. हे ओळखायचं. आणि लसूण ठेवताना जो लाल कलरचा निळ्या कलरचा जो लसूण असतो हा किमान 1 महिना झाडाखाली किंवा शेडमध्ये हा वाळवला पाहिजे. याला उन्हात वाळून चालत नाही. उन्हामध्ये कोणचा MP चा लसूण, गुजरातचा लसूण हा तिकडं वापरला तर चालतो. कारण मी प्रत्यक्ष गुजरातला गेलो आहे. गुजरातच्या लसणाचे स्पॉट बघितलेत मी सगळे. एका शेतकऱ्याकडे 25 ते 30 एकर लसूण असतो. कमी लसूण असते 25 एकराच्या पुढंच. आणि मग ते काढल्यानंतर शेतामध्येच ठेवून देतात आणि शेतात असा उभा करून ठेवला की तो वाळल्यानंतर मग ते उचलतात. आता त्यांची पद्धत वेगळी आहे साहेब. त्यांची पद्धत काढून ठेवण्याची आहे. आपली ती पद्धत नाही. आपण त्या जुडी सगळं ठेवतो. जुडी सगळं ठेवल्यानंतर लसणाला कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. लसूण आहे तसाच राहतो. लसूण खराब होत नाही. त्यांचाही लसूण खराब होत नसून कारण ते काहीतरी प्रक्रिया करत असले पाहिजेत हे नक्कीच. परंतु त्यांचा जो पांढरा लसूण आहे याला किंमत नाही आहे. याला हॉटेलिंगला चालतो तो.
शेतकरी तुम्ही बाजारात जा बरं, कोणता लसूण शेतकरी पहिला पाहतात याला कलर आहे. मी मुंबईला माझ्याकडे अशी गिऱ्हाईक आहे साहेब, 4-4 किलो मुंबईला पाठवतो मी. बरं. आता ते मला पाठवायला परवडत नाही खरं असं पाहतं, पण पाठवतो की कुठंतरी आपल्याजवळ माणसं असावेत, बरोबर, की त्यांनी कुठंतरी नाव काढलं पाहिजे. म्हणून त्यांच्याकडून सुद्धा मी जास्त पैसे, जो बाजारचा भाव चालला आहे त्या भावानेच पोस्टाने पाठवून द्यायचा, विषय संपला. त्याचे पैसे ते आपले भरतात. अगदी. मग लसूण विक्री करत असताना नेमकी मागणी आपण सांगत होतात, कोणत्या लसणाला जास्त मागणी आहे बाजारात? लसणाला मागणी जास्त राजगुरुनगरचा जो भीमा पर्पल आहे बरं, याला सध्या जास्त मागणी आहे. किंवा आणि राऊरी विद्यापीठाचं बसवंत आहे त्याला पण मागणी आहे. बरं. उत्पादन जवळजवळ सारखंच आहे यांचं उत्पादन. कार्य याचं जास्त आहे त्याचं कमी आहे अशातला भाग. कारण उत्पादन काढत असताना तुमचे खतं, औषधं, त्याच्यावर काय काय उद्योग केले तुम्ही, ती सगळी क्लिअर जर झाले, पाणी हवामान सगळं जर जमलं, हवामान जर चांगलं असलं तर तुमचं उत्पन्न जास्त येणार. किती उत्पन्न येतं एकरी? परत मी 55 क्विंटलचं काढलं आणि डॉक्टर सोळंकी साहेबांनीच मोजले. 55 क्विंटल एकरी उत्पादन. वल्ला लसूण बरं का साहेब, बरं बरं, वाळल्याला नाही. वाळल्याला तो साधारणतः 35-40च्या आतच राहतो, कारण तेवढा तो घटतो, तेवढा तो घटतो. 35-40 क्विंटलपर्यंत वाळल्यानंतर तो वर्षभर राहू शकतो, अडचण नाही. बरं. आणि पांढरा लसूण आणि आपण म्हणतात लालसर किंवा निळा पर्पल कलरचा लसूण आहे, याच्यामध्ये त्याची चव असेल किंवा त्यातला अन्न घटक काय काय असं नेमकं वेगळं? सगळ्यात मोठा चवीचा फरक आहे स्वाद, वास. बरं. वासाचा फरक आहे. तुम्ही पांढऱ्या लसणाचा वास घ्या आणि हा निळ्या रंगाच्या लसणाचा वास घ्या, तुम्हाला लगेच जाणवून. बरं. मला परवाच्यालाच तर मुंबईच्या एका महिलेने फोन केला होता, काका म्हणलं तुम्ही लसूण पाठवला खूप चांगलं, मला बारीक आलं. मी अर्धा किलो लसूण जास्त दिला साहेब. बरं. आज जास्त दिला मी त्या बाईला, पण ती काय म्हणले मला बारीक साईजचा पाहिजे, मोठा लसूण नाही पाहिजे. मी म्हटलं कुठं आपल्याला तरी एवढं, कुठे आपल्या शेतातच पिकलेलं आहे, मी काही कुठे विकत आणलेलं आहे, माझा तोटा व्हायचा आहे. मी अर्धा किलो मी लसूण त्यांना जास्त दिलं. म्हणजे कुडी बारीक आणि लहान याचा काय कशाशी संबंध आहे? नाही, त्याचा पाण्यावरती संबंध येतो. बरं. पाणी जर कमी पडलं तर कुडी तुमची बारीकच येणार. पाणी जर टायमिंग जर व्यवस्थिशीर मिळालं शेवटी तर कुडी मोठाली होणार. खाद्य मिळालं व्यवस्थित तर मोठाली होणार. त्याला ट्रायकोड्रामा, PSB, ॲझोड हे जर सगळे वापरले व्यवस्थित तर आणखीन त्याचा 10-15% तरी उत्पादनावरती परिणाम होतो. जैविक खत व्यवस्थापन फार महत्त्वाचं. हो, सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर. त्या दृष्टिकोनातून त्याचा सुगंध असेल किंवा सगळ्या गोष्टी त्याला येत असतात, फरक पडतो मोठा. पुन्हा जर बघितलं तर आपण एक कृषीभूषण श्री आहात विष्णू जरे पाटील म्हणून आपल्याला सगळं संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला ओळखत असतो. पण एक कांदा लसूण असेल ह्याचं लागवड केल्यापासून काढणीपर्यंतचं तंत्रज्ञान तुम्ही सांगितलं, पण विक्री कौशल्य फार महत्त्वाचं आहे यातलं. हे कशा पद्धतीनं तुम्ही इतका मोठा आता जर वेळेला तुमच्या किती क्षेत्रावरती लसूण होता आणि किती उत्पादन आपण घेतात आणि ह्याचं विक्री व्यवस्थापन कसं करतात? विक्रीच्या बाबतीत गंमत अशी आहे साहेब, लोकांना मार्केटला जावं लागतं. मला मार्केटला जायची गरज नाही. बरं. मला ॲटोमॅटिक महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ज्यावेळी त्यांच्याकडे फोन येतात शेतकऱ्यांचे, मग ते सांगतात असा असा शेतकरी, तिथं तुम्हाला क्लिअर एक चांगल्या क्वालिटीचं बियाणं मिळू शकतं, आमच्याकडे जेवढं आहे तेवढं आम्ही तुम्हाला देणार, परंतु याच्यापेक्षा जास्त लागत असेल तर तुम्ही तिकडे जायचं. अगदी. मग हा नंबर दिला जातो. मग ते सांगतात महात्मा फुले कृषी विद्यापीठामधून फोन केला होता आणि त्यांनी तुमचा नंबर दिला आहे. अगदी. ICRला जरी गेले राजगुरुनगरला तर ते सगळे राजगुरुनगरचे शिपायापासून तर डायरेक्टरपर्यंत सगळे माझाच नंबर देतो. मग आपण तेवढं सहकार्य करतो आणि कोणालाही फसवण्याचं काम आपण अजिबात करत नाही. माझं बियाणं संपलं, माझ्याकडे स्टॉक, बाजारातून घ्यायचं आणि ते विकायचं, ते काम मी कधी करत नाही आणि करणार पण नाही. म्हणजे बियाण्यासाठीच लसूण विक्रीचं सध्या आपलं सुरू आहे, फक्त बियाणंच. बरं बरं. आणि इतर शेतकऱ्यांना मार्केटमध्ये विकायचं असेल तर त्यांचं विक्री कौशल्य कसं असतं, आपला अनुभव काय? हो, त्यांनी सुद्धा मार्केटमध्ये आता समजा नगर आहे, घोडेगाव आहे, चांगल्या पद्धतीचं लसूण विकला जातो. मार्केटला होलसेलमध्ये जातो. आता आपल्या ज्याच्याकडे लसूण जास्त असतो तो होलसेलमध्ये जातो. पण होलसेलचा आणि विक्रेत्याचा हा मोठा फरक पडतो. होलसेल जर समजा आज 130 असेल तर बाजारामध्ये तुम्हाला तो 200 रुपये घ्यावा लागतो. बरं. हाताखाली जो विकतो ना तो कमी नाही विकत. बरं. मग त्याला 70-80 रुपये तुम्हाला 1 किलो मागं मिळतात. बरं. मग त्याचं ते नफाच आणतो. बरं.
मग बियाण्यासाठी लसूण विक्री करत असताना उत्पन्नाचा जर विचार केला तर एकरी किती उत्पन्न आपल्याला बियाण्याच्या माध्यमातून किती उत्पादन होतं आणि किती उत्पन्न मिळतं? उत्पादन जर समजा आम्हाला 30-35 क्विंटल जरी राहिलं वाळल्यानंतर तर त्याच्यातून पण निवड करावं लागते. मोठ्या साईजचं आपण लोकांना दुसऱ्यांना देतो, बारीक साईजचं मी लावतो. बरं. आता ते बारीक साईजचं लावायचं कारण म्हणजे कसं, मला त्यातला सगळा अनुभव आलेला आहे. अगदी. मी त्याला मोठा कसा करायचा हे मला चांगलं माहीत झालेलं आहे. म्हणून मी बारकाला लावतो आणि लागवडी करणाऱ्या गिरायकांना घेणार मोठा लसूण देतो. मग साधारणतः जरी समजा 40 क्विंटल असेल, 40 क्विंटल पाठीमागं 25 क्विंटल जरी गेला, 15 क्विंटल जरी राहिला तर मला घरी लागतो लसूण. घरी मला साधारणतः 2.5-3 क्विंटल लागतोच. पण जी लईच बारीक साईज असते ते आम्ही मार्केटला पाठवतो. बरं. खूप बारीक साईज असेल ना तर होतीच. हाताचे पाचशे बोटं सारखे नाही आहेत, त्याप्रमाणे लसणामध्ये सुद्धा लहान मोठा होतोच. कांद्यामध्ये सुद्धा कांदा मोठा होतो, बारीक होतो, लहान उघडतंच ते. बरं. मग लसणाचा आता इतक्या दिवसात जवळजवळ 25-30 वर्षाचा आपला अनुभव आहे. आता बियाण्याचा विक्रीचा दर आपला कसा होता किंवा कशा पद्धतीचा अनुभव आला आपल्याला? आता गेल्या वर्षी मी 500 रुपये किलोने विकला. पण बाजारात भावच तो होता म्हणून 500 रुपये किलोने विकला. आता सध्या बाजार 140-60 पर्यंत आहे. 160 रुपये बाजाराचा लसणाचा बाजार म्हणजे होलसेलचा सांगतो तुम्हाला मी. आणि आता खाली 200-210-20 पर्यंत विकतो. बरं. आता इतकं मोठ्या लसणाचं जवळजवळ 18 राज्यामध्ये तुमचा लसूण बियाणं म्हणून जात असताना मजूर ही एक कळीची बाब झालेली आहे. इतक्या मोठ्या क्षेत्रावर करत असताना मग मजूरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय यांत्रिकीकरण वगैरे काय आपण केलेलं आहे का? काय यांत्रिकीकरण थोडंसं वापरावंच लागतं. नुसतंच सगळं मजुरावर अवलंबून नाही चालत. कारण लागवड ज्यावेळेस आपण करतो त्या लागवडीच्या मध्ये 4 बोटाचं अंतर असतं. त्यावेळेस बारीक साईजचा जर आपला तो मधला हे असतो ना खुरपायचा, तो जर लावला तरी त्याला आपल्याला त्या पद्धतीने खुरपता येतं. बरं. आणि लागवडीला गुजरात, MP, तामिळनाडू यांच्याकडे मशिनरी आहेत, पण त्यांच्याकडे लसूण पण तेवढाच असतो. बरं. 25 एकर लसूण लावायचं म्हणजे मजुराचं काम नाही. मग ते ट्रॅक्टरवर करतात, त्याचे फोटोग्राफसुद्धा आहेत माझ्याकडं. परंतु आपण नाही करत ते. आपल्याकडे दगडाची शेती जास्त आहे. शेतीमध्ये दगड जास्त असतो आणि त्या दगडामुळं काय होतं, अडचणी येतात. जे साईज असतील मधली 2 फणाच्या मधली, त्या फणामध्ये दगड गुंतला की अडचण येते. त्याच्यामुळं आपल्याकडे ते नाही सक्सेस होत. बरं. त्या पद्धतीने करत आहे. लसणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आता तुम्ही म्हटलात सुरुवातीपासूनच सांगतायत की माझा कंटिन्यू फोन चालू असतो. कुणाचाही फोन आला तर त्या शेतकऱ्याला मी कधी नाराज करत नाही, त्याला मार्गदर्शन करत असतो. या दृष्टिकोनातून एक सामाजिक उत्तरदायित्व आपण करत असतात. मग या निमित्तानं आपली लसणाची शेती संपूर्ण महाराष्ट्रात, देशाने तर परदेशापर्यंत आपला अनुभव काय होता की आपल्या शेतावरती किती आत्तापर्यंत जो आपण म्हटलात की 18हून अधिक संचालक वेगवेगळ्या संस्थांचे त्या ठिकाणी भेटी दिलेत. त्याचबरोबर परदेशातील देखील शास्त्रज्ञ आपल्याकडे भेटी देतात. कसा अनुभव होता? हे कोण होते लोक? काय खरंच म्हणजे इतका चांगला अनुभव आहे साहेब मला तो, की माझ्याकडं आतापर्यंत 18 डायरेक्टर देशातले 18 केंद्राचे असतील, राज्याचे असतील आणि राज्याबाहेरचे असतील 18 डायरेक्टरने मला ते माझ्या शेतीला प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आहेत. जगामध्ये जी कंपनी काम करते, कंपनीच म्हणतो मी, म्हणजे संस्था काम करते, ICRचं जे हैदराबादचं युनिट आहे ना, त्या युनिटचे डायरेक्टर माझ्या शेतावरती आले होते, खैरवालजी म्हणून शेनी. आणि त्यांनी बाजरीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये पहिला घेतला होता की तो स्त्रियांच्यासाठी होता. स्त्रियांची जी मासिक पाळी, त्या मासिक पाळीमधून जो रक्त जातं शरीरावर परिणाम होतो, म्हणून त्या बाजरीतून ते बाईला ते काय मिळायला पाहिजे तो प्रयोग होता तो. आणि तो प्रयोग माझ्याकडून यशस्वी झाला. त्यावेळेस मला त्यांनी 5,000 रुपये बक्षीस दिलं होतं. डॉक्टर सोळंकीला एक दिलं होतं चेक, 5,000चं बक्षीस, आणि मी तो सक्सेस करून दिला. महाराष्ट्रातला पहिला प्रयोग होता तो आपल्या शेतावरचा. आणि योग असा आला साहेब, कृषी विभागामार्फत आम्ही एक दिवस याला गेलो होतो हैदराबादला. आणि तिथं गेल्यानंतर बघितलं तर आत सोडत नाही, तिथं परवाना लागतो. 1 महिना परवानगी जे अगोदर घेतात त्यांनाच ते आत सोडतात पायाला. तसं ते दुसऱ्याला नाही सोडत आतमध्ये, कोणी असू द्या फक्त. आणि आम्ही तर गेलो अचानक गेल्यानंतर माझ्याकडे बरोबर 3-4 कृषी अधिकारी होते, 3-4 शेतकरी होते
आम्ही गेलो आणि गेल्यानंतर ते बघितलं, त्यांनी विचारलं, म्हणलं नाही, ते म्हणले तुम्हाला मी मिळणार नाही, तुम्ही जावं. आम्ही गाडीत बसणार, सहज माझ्या लक्षात आलं खैरवालजी साहेब होते डायरेक्टर तिथले. त्यांचा फोन लावला मी, ते होते दिल्लीला. आता दिल्लीला असताना फोन लागला त्यांना, माझा फोन त्यांच्याकडे होता, त्यांनी नंबर घेतला आणि बोलले माझ्या संग ते. पण ते म्हणले जरे पटेल आमच्याकडं नियम येतो आणि तो नियम पहिल्याने तोडताय तुम्ही. हो, हा नियम आजपर्यंत नाही तोडला म्हणले. त्या युनिट आमचं जी सेक्शन आहे ना, याच्या कालावधीत कधीच कोणी तोडला नाही आणि तुम्हाला परवानगी मिळेल म्हणून वाटत नाही, पण मी प्रयत्न करतो. म्हणून आता जायचं तर मग जायचं ह्या रस्त्याने जायचं, उजव्या हाताने जायचं, डाव्या हाताने जायचं कसं, म्हणून त्या सिक्युरिटी ऑफिसरला मी परत विचारायला गेलो. विचारायला गेल्याबरोबर त्याने म्हणलं थांबा थांबा थांबा, तुमचे पास तयार झाले. अरे म्हणजे आमचे कशी काय पास तयार झाले? त्यांना ती त्यांना मराठी नाही येत, हिंदीतूनच बोला, पास तयार झाले म्हणे तुमचे. मग आठरे साहेब आले, त्यांनी विचारलं तर ते म्हणले खैरवालजी साहेबांचा, डायरेक्टर साहेबांचा फोन आला, त्याच्यामुळं ते रोल तोडला, पहिला रोल तोडला म्हणे आम्ही. आणि आमच्या इतिहासातला हा पहिला रोल आहे म्हणे रोल तोडणं, आणि तुम्हाला परवानगी मिळाली. आणि मग आम्ही परत गाडीतून सगळे खाली उतरले आणि गेलो तिथे. तर ते सिक्युरिटी ऑफिसरने आम्हाला त्या आतमध्ये घेतलं, आमची गाडी पण इन केली, आम्हाला एक अधिकारी दिला, आमची गाडी बाजूला लावली, त्यांची गाडी दिली आणि त्या गाडीमधून संपूर्ण ICR आम्हाला पूर्ण फिरायला लावलं. त्याने ते बघितलं, सांगितलं त्याने तुम्हाला 2 तास टाईम आहे, 2 तासाच्या पुढे 2 मिनटंसुद्धा मिळणार नाही. 2 तासात जेवढं पाहता येईल तेवढं पाहिलं आम्ही आणि लगेच बाहेर आलो. अशा पद्धतीने गेलेत. मग आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये एवढं मोठं यश मिळायचं असेल तर मार्गदर्शन देखील महत्त्वाचं असतं. तुमच्या शेतीमध्ये असं उल्लेखनीय असं कोणत्या संचालक असेल किंवा शास्त्रज्ञ असेल असं यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं? मला खरं मार्गदर्शन म्हणजे लसणाच्या बाबतीत डॉक्टर किसनराव लावंडे, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कुलगुरू, अगदी, आणि तिथे डायरेक्टर होते इकडं राजगुरू, त्यांचं राजगुरुनगरला. त्यांचं सगळ्यात मोठं मला सहकार्य मिळालं, तिथूनच मला पुढं जाण्याची संधी मिळाली ही सगळी. त्याचबरोबर डॉक्टर आनंद सोळंकीचे सुद्धा खूप मोठी मला त्याला हे, त्यांचं आयुष्य मी आहे तोपर्यंत माझं ऋण फेटणार, त्यांचं ऋण फेटणार नाही माझ्याने, एवढं ऋण आहे त्या डॉक्टर आनंद सोळंकीचं माझ्यावर. अगदी. या माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणी गेलात, त्याचबरोबर परदेशातील देखील अनेक शास्त्रज्ञ तुमच्या शेताला भेटी दिलेत. कोणकोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? न्यूझीलंड चालू होते, परत बेल्जियम चालू होते, अजून एक लक्षात राहिलं माझ्या. या माध्यमातून तुमचा लसणाचा प्रवास हा परदेशापर्यंत पण पोहोचलेला आहे. अमेरिकेला पण लसून गेला साहेब आपला. अमेरिकेला पण लसून गेला. वा वा, खूप छान. श्रोतेहो, असे हे आपले विष्णू जरे पाटील आपल्याशी अगदी मुक्त कंठाने आपल्याशी संवाद साधत आहेत, आपले अनुभव सांगत आहेत. वयाची 71 वर्षे पूर्ण होऊन देखील अतिशय उत्साह त्यांचा मोठ्या प्रमाणात आहेत आणि लसणाने त्यांना फार मोठं केले. लसणाच्या प्रती अत्यंत कृतज्ञ भावनेने ते लसणाविषयी भरभरून सांगतायत. नेमकंच लसणाचं महत्त्व काय आहे, का लसूण खाणं गरजेचं आहे, या दृष्टिकोनातून, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून काय सांगता येईल? सगळ्यात महत्त्वाचं लसूण हा हार्टवाल्यांना सगळ्यात भारी. अगदी. हृदयविकाराचे ज्यांना आजार आहेत ना, त्यांनी लसूण जर जास्त प्रमाणात खाल्ला, जास्त प्रमाणात म्हणजे काय, रोज 1 किलो खायचा असं नाही आहे, पण निदान 4 पाकळ्या जर रोज खाल्ल्या तर त्याचा हृदयाचा आजार बरा होतो. त्याच्यामुळं रक्ताभिसरणाला त्याचा फायदा होतो. शरीराला आपल्याला प्रत्येकाला त्याची गरज आहेच. लसूण हा खाण्यात गेलाच पाहिजे. अगदी, म्हणजे प्रत्येकाचं हृदय सांभाळणारा लसूण हे विष्णू जरे पाटीलांनी आपल्या शेतातून आहे. आणि आज बऱ्याच हॉटेलमध्ये वगैरे गेलं तर स्वतंत्र लसणाची डिशसुद्धा आपल्याला चाखायला मिळते. खूप खूप छान. आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांशी अतिशय छान पद्धतीनं संवाद साधलात. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना ऑनलाईन चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल किंवा 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला आता निश्चित खूप अगदी उत्साहानं ऐकत आहेत. अशा दृष्टिकोनातून आजची जी नवीन तरुण पिढी आहेत ही सुद्धा शेतीमध्ये येताना पाहतायत. शेतीवरती आल्यानंतर अशा पद्धतीने त्यांनी जर लसूण लागवड करायचं असेल, त्याच्यावर काय प्रक्रिया करायचं असेल, अशा पद्धतीनं कोणी विचार करणारे नवीन पिढी असेल, नवीन शेतकरी असतील किंवा अनेक शेतकरी बांधव लसूण लागवड करू इच्छितात, अशांसाठी आपला महत्त्वाचा काय संदेश असेल?
प्रत्येक शेतकऱ्याने लागवड लसणाची ही केलीच पाहिजे. आणि ती करत असताना बियाणंही घरचं असावं. बियाणं जर समजा आता मला इतके अनुभव आलेत ना की साहेब, प्रत्येकजण म्हणतो, पैशावाला माणूस म्हणतो मला 4 एकर लसूण लावायचं आहे, 4 एकराचं बियाणं द्या. मला काय फरक पडतो, 400-500 रुपये किलोने जर 4 एकराचं लसणाचं बियाणं दिलं तर मी पण लय सधन होऊ शकतो. पण मी ते करत नाही. त्याला सांगतो मी, तू लसूण 10 गुंठे लाव, लयच पैशावाला 20 गुंठे लाव, पण 20 गुंठ्याच्या पुढं लावू नको, कारण लसणाची रिक्स आहे. ह्या रिक्समध्ये झाला तर जागीरदार नाही तर भिकारीसुद्धा बनू शकतो. कारण जर खालचा जो मुळखो जो आला तर तुमचं संपूर्ण पीक जाऊ शकतं. तुम्हाला काहीच करता येत नाही. जर तुम्हाला कुकडे एक आजार येतात, तर कुकडे जर आला तर सगळे पिळे पडताना पूर्ण लसूण खलास होऊन जातो. आणि मग तुम्हाला जर त्याचा अनुभवच नसेल तर मग शेती तोट्यात जाणार नाही तर काही नफ्यात राहीन का? आमच्या शेतात का तोट्यात जात नाही, आम्ही करतो पण मर्यादित. ती मर्यादा ओलांडत नाही आम्ही कधीच. मी 4 एकर लसूण करू शकतो, पण नाही 1च एकर लसूण करायचं. 1 एकराच्या पुढं करायचं नाही आणि खूप मोठं जागीरदार बनण्याचा प्रयत्न कधीच करायचा नाही. मी 4 एकर जर लसूण लावला तर लावू शकतो, माझ्याकडे बियाणं घरचं आहे. 4 एकराचं लसणाचा मला फायदा मिळू शकतो, परंतु मी ते करत नाही. 1 एकर लावायचा, 1 एकर लसूण चांगल्या क्वालिटीचा आणायचा आणि तोच देशामध्ये शेतकऱ्यांना द्यायचा. श्रोते हो, अतिशय छान पद्धतीचा संदेश देखील जाताना कृषीभूषण श्री विष्णू रामचंद्र जरे पाटील यांनी आपल्यासाठी दिलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण आज 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आलात आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची ही लोकवाहिनी आहे. या माध्यमातून आपण जगभरातल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी, श्रोत्यांसाठी लसणाच्या विषयीची इत्यंभूत अशी माहिती दिली आहे. तरीसुद्धा अजूनही आपल्या मनात काही शंका असतील, मी पुन्हा एकदा कृषीभूषण श्री विष्णू रामचंद्र जरे पाटील यांचा मोबाईल नंबर देतो, पुन्हा एकदा आपण टिपून घ्यायचा आहे. 97 640 38 255, 97 640 38 255, 97 640 38255. तर निश्चित आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकतात आणि त्यांचे लसूण शेतीमधील अनुभव असतील, त्यांचं मार्गदर्शन असेल, ते देखील आपण या ठिकाणी जाणू शकतात. आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं जरे पाटील आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप भरभरून शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. श्रोते हो, कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये कृषीभूषण श्री विष्णू रामचंद्र जरे पाटील, मुक्काम पोस्ट बहिरवाडी जेऊर, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर यातील यांनी दिलेली लसूण लागवडीची यशोगाथा आत्ताच आपण ऐकलीत. याबरोबरच या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो. नमस्कार. नमस्कार.